नमस्कार. हाऊस चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण मस्त हिरवीगार आणि हेल्दी अशी पालकची तडकेवाली भाजी करणार आहोत. ही अशी ताजी पालकाची पाने निवडून घेतली. त्यानंतर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवली आणि नंतर पुन्हा स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीत निथळत ठेवली. गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं. उकळलेल्या पाण्यात पालकाची पानं टाकली. फक्त 2 ते 3 मिनिटे उकळत्या पाण्यात ती राहू द्यायची. दोन 3 मिनिटात लगेच झाऱ्याने चाळणीत काढून घेतली आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवली. गार झाल्यानंतर त्याची मिक्सरमधून पेस्ट करता येईल. आता फोडणीसाठी इथे 5-6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10-12 लसूण पाकळ्या घेऊन त्याची छान फाईन पेस्ट करून घेतली. त्यानंतर पालकची पेस्टही मिक्सरच्या भांड्यात करून घेतली. बघा किती मस्त हिरवा रंग आलेला आहे. आता गॅसवर कढई तापायला ठेवली. तेल तापलं की त्यात जिरे, मोहरी, हिंग अशी फोडणी देऊन त्यात आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार. ही पेस्ट छान परतून घेणार. त्यात हळद टाकणार आणि मग त्यात पालकाची पेस्ट ॲड करणार. चवीप्रमाणे मीठ टाकणार आणि आता 8 ते 10 मिनिट छान उकळू द्यायची ही भाजी. दुसऱ्या गॅसवर मी तडक्यासाठी छोटी कढई ठेवली आहे. त्यात तेल टाकून चिरलेला लसूण टाकला. लसूण छान कुरकुरीत करून घेणार आणि नंतरच त्यात सुकी लाल मिरची टाकणार. आणि अशी ही लाल मिरची आणि लसूणचे तडका भाजीवर देणार. तडका दिल्यानंतर पुन्हा थोडा वेळ भाजी उकळू देणार. आता मी भाजी बरोबर खाण्यासाठी असे फलके बनवले. गरम गरम फलके आणि छान पालकची तडकावाली भाजी. कसा वाटला आजचा बेत मला नक्की सांगा. नमस्कार.